नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025मध्ये आपण जर पाहिलं तर आज एक विशेष पत्र आपल्याला पाहायला मिळते. 12 जानेवारी 2026चं हे पत्र आहे आणि खरं तर अतिशय महत्त्वाचं पत्र आहे, जे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आनंदाची गोष्ट आहे खरं तर. कारण की त्यांना अंशकालीन पार्ट टाईम कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्याबाबतची मागणी आपल्याला करताना या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि खरं तर त्यांच्यासाठी हा आनंदाची गोष्ट खरं तर म्हणावं लागेल. गणेश चिमनकर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी काढलेलं आजचं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. आणि हे पत्र जर पाहिलं तर माननीय उपायुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हे पत्र निघालं आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर या 10% आरक्षणाच्या ज्या जागा असतात, जे अंशकालीन कर्मचारी असतात यांच्यासाठी या जागा असतात, त्याच पद्धतीचं कार्य मागील 11 महिन्यांमध्ये या प्रशिक्षणार्थींनी केल्यामुळं त्यांना या आरक्षणाचा फायदा त्या ठिकाणी देण्याचा विचार केलेला आहे. त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला डिटेल माहिती दिलेली आहे. उपरोक्त संदर्भित विषयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन पार्ट टाईम कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्यात यावे. शासन निर्णय दिनांक 19 मार्च 1998मध्ये आवश्यक दुरुस्ती करून प्रशिक्षणार्थ्यांना तत्सम सवलती प्राधान्य देण्यात यावे. तसेच प्रस्तावित मेगा भरतीमध्ये प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन उक्त संदर्भ 3 अन्वये या कार्यालयास प्राप्त झाले आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की उक्त बाब ही धोरणात्मक व शासन स्तरावरील असल्यामुळे पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आयुक्तांनी खरं तर वेगवेगळ्या ज्या जिल्हा परिषदेचा भाग आहे या ठिकाणी दिलेला आहे. आणि यासाठी जर पाहिले तर जवळपास 44 प्रशिक्षणार्थी, त्याच्यामध्ये विकी पारखे आणि शिला सराटे हे स्वतः त्या ठिकाणी सहभागी झाले होते. 42 प्रशिक्षणार्थींसह त्यांनी याविषयी मागणी देखील केलेली होती. 30 डिसेंबरला देखील या संदर्भातलं पत्र आपल्याला हे पाहायला मिळते. जालनासाठीच काढलेलं होतं नायब तहसीलदार यांनी. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तोच भाग पुन्हा विचारात आला आणि हे मागणी जर केलेली होती, हे 18 डिसेंबरला केलेली होती. आणि ही मागणी करताना पहा या ठिकाणी हे संपूर्ण प्रशिक्षणार्थी शिलेदार म्हणावं लागेल यांना, कारण की यांनी या जागा खेचून आणलेल्या आहेत असं म्हणावं लागेल. कारण की ह्या 10% जागांचं मेरिट अतिशय कमी लागतं आणि जास्तीत जास्त जे प्रशिक्षणार्थी आहेत या जागेवरती 100% त्यांचं जॉईनिंग होईल असं म्हणावं लागेल आपल्याला. कारण की त्यांनी मेहनत केली, एकत्र आले, लढले आणि जिंकले देखील असं म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारची पत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला थोड्याच दिवसात पाहायला मिळतील. त्यामुळं इतर अभियोग्यताधारकांमध्ये देखील प्रश्नचिन्ह कदाचित निर्माण होऊ शकतं. या जागा खरंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचं कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जाव्यात का, हा मोठा प्रश्न खरं तर निर्माण झाला आहे. परंतु त्यांची मागणी असेल आणि ही मागणी जर ग्राह्य असेल तर नक्कीच ते हकदार त्याचे बनू शकतात. याविषयी सर्वांचं मत नक्की काय आहे, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करा. तुमचंही मत नक्की काय आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. सगळ्यांचं काम व्हावं, या प्रशिक्षणार्थींचं देखील काम व्हावं, याच्यामध्ये दुमत नाही आहे. ते प्रयत्न करतायत. प्रयत्न जर करत असतील तर 100% त्यांना यश मिळतं आहे. इतरांनी प्रयत्न केले तर त्यांच्या हक्काच्या जागा देखील मोठ्या प्रमाणावरती येऊन त्यांचीसुद्धा भरती होऊ शकते. तर सर्वांचं काम व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.